सर्वांना माझा जय भीम. गुड मॉर्निंग. मी माझी सुरुवात केली सकाळच्या ब्लॅक कॉफीपासून. ही माझी आई आहे, नेहमी माझ्या कामात ती मदत करते. ही दिव्या जी माझी राहिलेली पॅकिंग होती ती पूर्ण करून देत आहे. आम्ही चाललो होतो अकोला. मग आम्ही काढली आमची टू व्हीलर. आम्ही गेलो रेल्वे स्टेशनवर. आई आली शौर्याच्या गाडीवर, मी बसली दिव्याच्या गाडीवर. मस्त रेल्वेमध्ये बसलो. ट्रेनमध्ये पण आम्हाला जागा मिळाली, इकडं तिकडंच मिळाली पण मिळाली जागा बसेपुरती. मस्त बसलो आम्ही. मग ॲटो केला. ॲटोनी खदानचा ॲटो केला आम्ही. जाताना आम्हाला असं अकोल्याचं फेमस असं टावर दिसलं, खूप फेमस टावर आहे. मग मी माझ्या काकाकडे पोचली, माझ्या भावाशी गोष्टी केल्या. हा माझा सर्वात लहान भाऊ आहे. माझ्या भावाला म्हटलं मला अकोल्याच्या झुडिओ मॉलमध्ये ने. तो बोलला ठीक आहे ताई, घेऊन जाते. हे माझी दिव्या. दिव्याला चप्पलचा इतका क्रेज आहे ना. दिव्याजवळ 30 जोड आहे चप्पलचे, तरी तिनं 3 खरेदी केल्या आणि मला 2 करा लावले. मग बबलूचा फोन आला मला की माझ्यासाठी परफ्यूम घेऊन ये. झुडिओवर 14 एप्रिलचा एवढा असर झाला की जिकडं तिकडं नजर फिरत होती तर जास्तीत जास्त वाईट कपडे लावलेले दिसत होते. खूप छान वाईट कपडे होते, आवडले होते. मी पण एक ड्रेस खरेदी केला तिथला. 2 तास मॉलमध्ये वाया घालवल्याच्या नंतर मग आम्ही निघालो आमच्या घराच्या रस्त्यांनी. भाऊ घ्यायला आला होता. अकोला हे माझं माहेर आहे, अमरावती हे माझं सासर आहे. घरी गेलो मस्त. घरी गेल्याच्या नंतर काकूने चहा ब्रेड दिला. चहा ब्रेड खाल्ला आम्ही. थोड्या गप्पा गोष्टी केल्या. काका माझ्या ताईची खूप आठवण काढत राहते. गुड्डूबाई करत राहते. दिव्याले पाहते जास्तच रडते. मग गुड्डूबाईसारखीच दिसते म्हणते दिव्या. त्याच्यानंतर मग मी गेली माझ्या बहिणीकडे कैलास टेकडीवरती. तिथं गेल्याच्या नंतर तिनं छान रसना बनवला, थंडगार मस्त. ते पेलो आम्ही. नंतर मी ज्या कामासाठी आली त्या कामासाठी मी तिथे निघाली. म्हणजे छोट्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस होता माझ्यावाल्या, तर त्या वाढदिवसामध्ये गेलो आम्ही सर्वजण. तिथं माझे सर्व नातेवाईक तिथेच आले होते. ही माझी काकू आहे, ही माझी लहान बहीण आहे, ही पण माझी लहान बहीण आहे. ही दिव्या आहे माझी मुलगी. हे माझे काका आहे. ही माझी बाबाची मामी. कोणी म्हणन का हे मग बाबाची मामी असं म्हणून, ही मामी आहे, ती काकू आहे. हे बहिणीचे मुलं आहे. ही पण माझी काकू आहे जी व्हिडिओ काढताना खूप लाजत आहे. मग मी माझ्या बहिणीकडे गेली, तिथे फ्रेश झाली. मग रात्रीची माझी ट्रेन होती. सर्वजण बोलत होते नको जाऊ, पण माझ्या मुलाचा पेपर असल्या कारणाच्याने मला जावंच लागलं. माझी ट्रेन 11:30ची होती. माझा भाऊ मला रेल्वे स्टेशनवर सोडायला आला होता, माझा भाऊ आणि माझी जावई.